सविस्तर मांडा तुम्हाला मानतो काय मानतो हा बोला. मी संभाजी केसरकर वडणग्याचा नागरिक. वर्षानुवर्षे कार्यक्रम शिवयात्रेचा होते, या स्टेजवरच होते. पण ज्यांनी तुम्हाला जी तक्रार दिली ते जाणकार नागरिक असतील, पण त्या ग्रामपंचायतीने मूळ समजून का अर्ज दिला नाही की बाबा महाराजांचा इथं पुतळा आहे आणि तुम्ही इथं कार्यक्रम करू नका. कार्यक्रम सगळं झालं नंतरच काय हे तक्रार, आणि ते पूर्ण पुतळा झाकलेला असते. वर्षानुवर्ष कार्यक्रम चाललाय आणि आताच का तक्रार आली. वर्षानुवर्ष कार्यक्रम सुरू आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विभत्सपणे नृत्य केलं जातं. हे ग्रामस्थ म्हणून तुम्हाला मान्य आहे का, हा प्रश्न आहे आमचा. आम्हाला काय म्हणायचं आहे, ज्यांनी तुम्हाला तक्रार दिली ती तक्रारीचा विषय सोडा, तुम्हाला विभत्सपणे अशा प्रकारे नृत्य करणं मान्य आहे का ते आता यात्राच आहे, गावची यात्रा आहे आणि तिथं पुतळा झाकलेला असते संपूर्ण. महाराजांचा आम्ही पण आदर करतोय, ते प्रश्न नाही. पण ज्या लोकांनी तक्रार दिली त्यांनी सांगायला पाहिजे बाबा इथं असा पुतळा आहे आणि हे कार्यक्रम इथं ठेवू नका. थोडक्यात पुतळा झाकून विभत्सपणे नृत्य केलं तर तुम्हाला चालेल. ग्रामस्थ आता गावची यात्रा आहे म्हणल्या सगळ्यांनी चालणार आहे नाही ते, आणि कार्यक्रम नाही ठेवले तर त्या पंचायतीवर रोष येतो. बरं ठीक आहे. हा कालच्या कार्यक्रमासंदर्भात आमच्या गावाला हे स्टेज आहे एकच. आणि आपलं नाव सांगा बघा. मी उपसरपंच जयवंत दगडू कुंभार. काल नेमका काय प्रकार झाला, कसला कार्यक्रम होता आणि महाराज लावणी महोत्सव होता. ते आम्ही पॅक करतोय, सगळं शटर वगैरे लावतोय, स्टेज पुढे पडदे लावतोय. तिथं नेहमीच कार्यक्रम आम्ही घेतोय. 5 वर्ष गेले. महाराष्ट्रात सगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतात सगळे. दुसरा पर्याय जागाच नाही. गावच्या सेंटरला हे एकच स्टेज आहे आम्हाला. एकच स्टेज जरी असलं तरी पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असणं आणि त्यासमोर अशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करणं, ग्रामपंचायतीला याची कल्पना नव्हती का? नाही, नेहमी कार्यक्रम असतच तिथं. आमचे सांस्कृतिक कार्यक्रम सगळे असतात तिथे. काल लावणी महोत्सवच होता ना, दुसरं असं काय होतं. पण विभत्सपणे जे नृत्य केलं जात होतं ते नृत्य करताना तरी लक्षात यायला पाहिजे होतं अशा पद्धतीने कार्यक्रम होतोय आणि पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. नाही, बिभत्स कुठं काय होतं. व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत. म्हणजे कालचा जो कार्यक्रम झाला तो योग्य होता असं नाही, आम्ही लावणी महोत्सव ठेवलेला, त्यामध्ये काय तर तिने कार्यक्रम केला असेल डान्स वगैरे. गेल्या 6 वर्षाला महाशिवरात्री निमित्त असं कार्यक्रम असतातच दरवेळी. एक मिनिट तुम्ही जरा पुढे या, पुढे मांडा थोडक्यात ग्रामस्थांची भूमिका. नाव सांगा. माझं नाव ऋषिकेश ठाणेकर, ग्रामपंचायत सदस्य. आम्ही गेले 5-6 वर्ष झालं दर यात्रेला, म्हणजे मागच्या बॉडी सुद्धा आणि या बॉडी सुद्धा दरवेळी इथं शिवाजी महाराजांची मूर्ती झाकून आम्ही दरवेळी स्टेजवर तिथं कार्यक्रम घेतोय दरवर्षी वडण गावात. आणि गावाचं मेन लोकेशन असल्यामुळे इथं आम्ही कार्यक्रम घेतोय. आणि काल आमचा 11:15 दरम्यान कार्यक्रम आम्ही सगळे बंद केले. आणि हे जे आता जे व्हिडिओ व्हायरल झाले कशा पद्धतीने केले ते सामटे युगात ते व्हायरल झाले, ते शिवजयंती निमित्त ठेवले असं ते झाले. ते शिवजयंती निमित्त नाही, महाशिवरात्री निमित्त आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. आणि गेले 4 दिवस झाले एकसारखं कार्यक्रम आमचं चालू आहे. कोणती व्हिडिओ? काही ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होता आणि त्यात महाराजांचा पुतळा झाकून कार्यक्रम झाला. नाही तसं नाही. महाशिवरात्री निमित्तच हा कार्यक्रम घेतलेला आहे. दरवर्षी घेतोय आम्ही. गेले 6 वर्ष झाले कार्यक्रम चालूच आहे. कुणाचा आक्षेप नाही आक्षेप म्हणून लोकांच्या गावात कोणाचाही काही विरोध नाही. ग्रामस्थांना तुम्ही घेऊन बाईट विचारा, काय प्रॉब्लेम नाही. पाठिंबा असं काय नाही. दरवर्षी आमचं कायमचं स्टेजच आहे, ग्रामपंचायतीचं स्टेज आहे. गेले 5-6 वर्ष झाले, मागच्या बॉडीत पण या बॉडीत पण आम्ही कार्यक्रम इथेच घेतोय सगळे. असं दुसरीकडे घेणार कुठे ना, असं आहे.